पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये प्रीतीचा सलाम। मेरे प्यारे भाई और बहनों, आप सभी को फिर एक बार प्रभु यीशु ख्रिस्त के मीठे नाम में सलाम। पुन्हा एकदा आज आपण शास्त्र भागामधून काही गोष्टी शिकणार आहोत। फिर एक बार आज हम वचन से कुछ सीखने वाले हैं। आणि त्यापूर्वी आपण आपल्या माना झुकूया आणि आपण प्रार्थना करूया। तो आइए उससे पहले हम अपने सर को झुकाएं और हम प्रार्थना करें। आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु जिस तरह से पवित्र शास्त्र में लिखा गया प्रभु है, तू आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहेस। पिता आप हमें बनाने वाले और रचने वाले परमेश्वर हो। म्हणून आम्ही तुझ्या सान्निध्यात आलेलो आहोत। प्रभु इसीलिए हम आपके उपस्थिति में आए हैं। प्रभु आम्ही या भूतलावर परके आणि उपरी आहोत। परमेश्वर हम इस देश पर परदेसी हैं। कशा रीतीने दररोजचा दिवस उल्हासाने पार करू शकतो, प्रभु किस तरह से हर रोज का दिन हम आनंद से बिता या पाए, विषयाला अनुसरून शिकण्यासाठी परमेश्वर इस विषय को लेकर सीखने तुझ्या के लिए उपस्थितीत आलेलो आहोत। प्रभु हम आप सभी आपके उपस्थिति में आए हैं। पवित्र आत्मा आमच्याशी बोल, पवित्र आत्मा आप हमसे बात आमचे कीजिए, आत्मिक मन उघड, हमारे आत्मिक मनों को खोलिए, तुझे दैवी आपका ज्ञान दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य हमारी इंसानी बुद्धि से समझने के लिए सहाय कर। मान कीजिए। सन्मान गौरव आम्ही तुला देतो। प्रभु मान सम्मान गौरव हम आपको देते हैं। ही ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात करतो, यीशु के नाम से करते म्हणून हैं, तू आहे। इसलिए आप सुनो पिता। आमेन। आमेन। आज आपण पाहणार आहोत आज हम देखने वाले हैं प्रार्थनांची उत्तरे मिळण्यास अडखळ होणाऱ्या 4 बाबी कि प्रार्थना के उत्तर आने में जो कठिनाइयाँ लेकर आने वाली 4 कुछ बातें हैं जो उनके बीच में आती है। आपण ते खोलवर जाऊन शिकणार आहोत। वो हम आज गहराइयों में जाकर सीखने वाले हैं। पुन्हा एकदा सांगू इच्छितो, मैं फिर एक बार बताना चाहता हूँ प्रार्थनाची उत्तर मिळण्यास अडखळण होणाऱ्या 4 बाबी आपण पाहणार आहोत। कि प्रार्थना के लिए प्रार्थना के उत्तर आने के बीच में बाधा लाने वाली 4 बातों के बारे में हम देखने वाले हैं। स्तोत्र संहिता याचं 66 अध्याय भजन संहिता इसका 66 अध्याय आणि 18 वचनाकडे आपण वळूया। और 18 वचन के पास हम देखें तर देवाचं वचन असं म्हणतं, तो परमेश्वर का वचन ऐसा कहती है माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभु माझे न ऐकता। कि यदि मैं मन में अनर्थ की बात सोचता तो प्रभु मेरी न सुनता। आता ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणत आहे, अब यहाँ पर परमेश्वर का वचन हमसे कहता है माझ्या मनात जर दुष्कर्माचा विचार असता तर प्रभु माझे न ऐकता, असं आजचं देवाचं कि वचन यदि आहे। मेरे मन में अनर्थ की बात सोचता तो प्रभु मेरी न सुनता, ऐसा परमेश्वर का वचन कहता है। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, और मेरे प्यारे भाई और बहनों, जेव्हा आपण देवाच्या आज्ञा तोडतो जब कभी हम परमेश्वर की आज्ञाओं को तोड़ते हैं आणि मग देव आपल्या प्रार्थनाचे उत्तर देईल अशी अपेक्षा आपण करू नये। और फिर परमेश्वर हमारी प्रार्थनाओं का उत्तर देंगे, ऐसी अपेक्षाएं हम नहीं करें। आणि जर आम्हाला प्रश्नाची जर परमेश्वराने जर उत्तर द्यावं असं जर वाटतं, अगर हमें लगता है कि परमेश्वर ने हमारे सवालों के जवाब देने चाहिए, तर मग सर्वप्रथम तो फिर सबसे पहले आम्ही परमेश्वराचं आज्ञाचं पालन केलं पाहिजे। हम परमेश्वर की आज्ञाओं का पालन करते आणि रहें। मग त्यानंतर और फिर उसके बाद परमेश्वर आमच्या प्रार्थनांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। परमेश्वर हमारे प्रार्थनाओं को उत्तर जरूर देंगे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आणि जर आपण परमेश्वराचं आज्ञा जर आम्ही तोडत असेल, अगर हम परमेश्वर की आज्ञाओं को तोड़ते रहते हैं, आणि म्हणून म्हणलेलं आहे की माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभु माझे न ऐकता। इसीलिए कहा है कि यदि मैं मन में अनर्थ की बात सोचता तो प्रभु मेरी न सुनता। आणि म्हणून ही पहिली बाब आहे। इसीलिए ये पहली बात है या पहली चीज है की जे आपण परमेश्वराच्या आज्ञाचं पालन केलंच पाहिजे। कि वो कहती है कि हमें परमेश्वर की आज्ञाओं का पालन करना ही चाहिए। आणि तेव्हा मग आमच्या प्रार्थनांना उत्तर मिळतात। और फिर तब हमारे प्रार्थनाओं को जवाब मिलता है। नाहीतर मग हे अडखळण ठरतं, आमच्या प्रार्थनांना उत्तर मिळत नाही। नहीं तो फिर ये बात ऐसे ही बाधा बनकर रह जाती है और हमारे प्रार्थनाओं को उत्तर नहीं मिलता है। आणि याकोबाचे पत्र पहिला अध्याय और याकूब के पत्र इसका पहला अध्याय 6 आणि 7 वचन बघा काय म्हणतं। देखिए 6 और 7 वचन क्या कहती है। पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या उच्चंबळलेल्या
समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. पर विश्वास से मांगो और कुछ संदेह न करे, क्योंकि संदेह करने वाला समुद्र की लहर के समान है, जो हवा के साथ बहती और उछलती है. ऐसा मनुष्य ये न समझे कि मुझे प्रभु से कुछ मिलेगा. वो व्यक्ति दुचित्ता है और अपनी सारी बातों में चंचल है. हा, माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, अब मेरे प्यारे भाइयों और तर बहनों, देवाचं वचन असं म्हणतं, अब परमेश्वर का वचन हमसे कहता आम्ही है परमेश्वराकडे काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कि हम कोई संदेह न करते हुए विश्वास से परमेश्वर से मांगे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर आमच्यामध्ये विश्वासच नसेल अगर हमारे अंदर विश्वास ही नहीं होगा तर तो मग आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळणार नाही. हमारी प्रार्थनाओं को उत्तर नहीं मिलेगा. आणि याकोब याचा 4था अध्याय और हम देखें याकूब इसका 4था आणि अध्याय 3रं वचन असं म्हणतं. और 3रा वचन कहती आता है, आता असं म्हणलेलं आहे, यहाँ ऐसा लिखा है, तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, तुम मांगते हो और पाते नहीं, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, इसीलिए कि बुरी इच्छा से मांगते हो, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. ताकि अपने भोग विलास में उड़ा दो. इसीलिए आता बघा, अब देखिए, आपण परमेश्वराकडे मागतो, हम परमेश्वर से मांगते हैं, पण ते कधी कधी आम्हाला मिळत नाही. लेकिन वो कभी कभी हम नहीं प्राप्त कर पाते. आता वचन असं म्हणतं अब वचन हमसे की कहती तुम्ही है अयोग्य प्रकारे मागता. कि तुम अयोग्यता से मांगते हो बघा, उसे. परमेश्वर आमची प्रत्येक गरज पूर्ण करायला तयार आहे. अब परमेश्वर हमारी सारी जरूरत पूरी करने को तैयार है. आणि म्हणून इसीलिए आम्ही मागताना आम्ही काय मागतो, हम मांगते वक्त क्या मांग रहे काय हैं. आम्ही गरज जी आहे ती मागतो का आपण गरजेच्या पलीकडे जाऊन चैनीकरिता मागतो. क्या हम जरूरत है वो मांगते हैं, या भोग विलास में उड़ा देने के लिए कुछ मांगते हैं. आणि जर आम्ही आमची जर गरजेची वस्तू आहे अगर हमारी जरूरत की चीजें आणि हैं मग ते आम्हाला परमेश्वर दिल्याशिवाय राहणार और नाही. फिर वो परमेश्वर हमें जरूर देंगे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि और अशा रीतीनं इस तरह आम्ही से ह्या बाबींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हम इन सारी बातों पर ध्यान देना बहुत जरूरी है. आणि देवाचं वचन असं म्हणतं, और परमेश्वर का वचन ऐसा कहती है, 1 पेत्र एक पत्रस. याच 1 पेत्राकडे आपण ओढूया आइए हम एक पत्रस आणि निकालें, 3रा अध्याय उसका 3रा आणि अध्याय 7वं वचन. और 7 वचन हम देखें. पतींनो, तसेच तुम्ही आपल्या स्त्रिया बरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समायिक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. और फिर ऐसा लिखा है, वैसे ही हे पतियों, तुम भी बुद्धिमानी से पत्नियों के साथ जीवन निर्वाह करो और स्त्री को निर्बल पात्र जानकर उसका आदर करो, ये समझकर कि हम दोनों जीवन के वरदान के वारिस हैं, जिससे तुम्हारी प्रार्थनाएं रुक न जाए. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर ह्या ठिकाणी अब यहाँ आता पर आपण कर्मवार बघूया अब हम यहाँ पर क्रम देखें. की ह्या ठिकाणी म्हणलेलं आहे यहाँ पर लिखा की है, पतींनो, तसेच तुम्ही आपापल्या स्त्रिया बरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून शुद्धतेने सहवास ठेवा. इसीलिए कि तुम्हारी स्त्री निर्बल पात्र जानकर उसका आदर करो. तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समायिक वतनदार आहात, ये समझकर कि हम दोनों जीवन के वरदान के वारिस म्हणून हैं, तुम्ही त्यांना मान द्या, और इसीलिए तुम उन्हें सम्मान दो. आणि म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही. इसलिए कि तुम्हारी प्रार्थनाएं रुक न जाए. आता आपण इथं बघत होतो 4 बाबी. अब यहाँ पर हम 4 बातों को देख रहे थे. पहिलं तर देवाचं वचन म्हणतं पहले परमेश्वर का वचन हमसे कहती की है जर आमच्या मनामध्ये दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू आमची प्रार्थना न कि ऐकता. अगर हमारे मन में दुष्ट विचार होंगे तो परमेश्वर हमारी प्रार्थना नहीं सुनता. आणि त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट बघत होतो की जर विश्वासाने जे काही नाही आहे तर त्याचं सुद्धा आम्हाला उत्तर मिळणार नाही. और फिर हम देखते हैं कि विश्वास से अगर कुछ नहीं मांगते हैं तो उसका भी उत्तर हमें नहीं मिलेगा. आणि मग आपण तिसरी गोष्ट बघत होतो और फिर हम तीसरी बात देख रहे थे की
आम्ही जी आमची गरज आहे कि जो हमारी जरूरत है, आपण ती गरज आहे तेच मागतो का? कि हमारी जो जरूरत है क्या हम सिर्फ उतना ही मांगते हैं? आणि और परमेश्वर आमची गरज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर हमारी जरूरत जरूर पूरी करेंगे. आणि ही झाली तिसरी बाब. अब ये हुई तीसरी बात. आणि मग ही चौथी बाब आपण शिकत होतो और फिर चौथी बात हम सीख की रहे थे पतींनो तुम्ही आपल्या स्त्रियांना मान द्या. कि पतियों तुम अपने पत्नियों को उनका आदर करो. आणि म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही. इसीलिए कि तुम्हारी प्रार्थनाएं रुक न जाए. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मग कधी कधी काय होतं, अब कभी कभी क्या हो जाता आपण है, म्हणत असतो प्रभू माझ्या प्रार्थनांना उत्तर का मिळत हम नाही. तो कहते हैं कि परमेश्वर मेरे प्रार्थनाओं को उत्तर क्यों नहीं मिल जर रहा आज है. तुमच्या जीवनामध्ये अगर आज आपके जीवन में कुठले प्रश्न जर सुटत नसतील कोई भी प्रश्न अगर वो समाप्त नहीं हो रहे आणि होंगे, एखाद्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, अगर किसी प्रार्थना का उत्तर नहीं मिल रहा तर है, तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा तो हम अपने आप का आत्म परीक्षण करते आणि रहें देवबाप तुमच्याशी बोलेल. और परमेश्वर आपसे बात करेंगे. आणि जर देवाने तुम्हाला दाखवलं, और अगर परमेश्वर आपको दिखा देते जर ह्या हैं, 4 बाबीमध्ये जर तुम्ही जर लक्ष दिलं अगर आप इन 4 बातों में ध्यान दोगे, आणि स्वतःची जर तुम्ही दुरुस्ती केली अगर आपने अपने आप को उन बातों में उसमें दुरुस्ती की, आणि मग माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, और फिर मेरे प्यारे भाई और बहनों, तुमची परिस्थिती किती हाताबाहेर गेलेली असेल, आपकी परिस्थिती चाहे कितनी हाथ से बाहर पण चली गई परमेश्वर हो, त्या परिस्थितीच्या पुढे जाईल लेकिन परमेश्वर उस परिस्थिति से आगे जाएंगे आणि सर्व गोष्टी तो आटोक्यामध्ये और आणेल. सारी चीजों को वो अपने हाथ में नियंत्रण में आणि लेकर आएंगे. आश्चर्यचकित गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये और करेल. आश्चर्यकारक चीज परमेश्वर आपके जीवन में करेंगे. आणि और तुम्हाला धक्का बसेल, आप आप खुद ही इस बात को लेकर अरे अचंभित हो माझ्या ह्या जाओगे प्रार्थनेचं उत्तर मिळत नव्हतं, कि मेरे तो इन प्रार्थनाओं को उत्तर नहीं मिल रहा पण था, परमेश्वराने मला याचं उत्तर दिलं. लेकिन परमेश्वर ने मुझे इन चीजों का उत्तर दिया आणि है. मग पहा तुमचं जीवन फलद्रूप होईल, और फिर देखना आपका जीवन फलदायी रहेगा, बहुगुणित होईल. बहुगुणित रहेगा. आणि मग तुमचे प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देईल और फिर आपके हर प्रार्थना का उत्तर परमेश्वर आपको देंगे आणि खास खास आशीर्वाद तुम्हाला मिळतील. और बिल्कुल खास आशीष वो आपके लिए खोलेंगे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून इसीलिए आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. हमने अपने आप का आत्म परीक्षण करना जरूरी है. आणि जर तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण केलं अगर आपने अपने आप को जांचा तर है, परमेश्वर तुम्हाला ह्या बाबी तो तुम्हाला दाखवेल. तो परमेश्वर आपको ये सारी चीजें बता कर कधी कधी देंगे. काय होतं, कभी कभी क्या होता आपण है, देवाच्या आज्ञाचं पालन करतो, हम परमेश्वर की आज्ञा का पालन करते हैं, तर मग कधी कधी आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवत तो नाही. कभी कभी हम विश्वास ही नहीं कधी रखते, कधी परमेश्वरावरती विश्वास ठेवतो कभी हम परमेश्वर पर विश्वास रखते आणि हैं, मग आम्ही गरजेच्या वस्तू मागण्याऐवजी आम्ही चैनीच्या वस्तू फिर हम मागतो. जरूरत की चीजें मांगनी छोड़कर ऐसे ही कुछ शौक की चीजें मांग लेते हैं, आणि मग आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही. और फिर हमारी प्रार्थनाओं को उत्तर नहीं कधी मिलता है. आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो कभी कभी हम ये सारी चीजें कर लेते आणि हैं, मग आपण आपल्या पत्नीला मान देत नाही फिर हम अपनी पत्नियों को सम्मानित नहीं रखते, आणि और मग त्यामुळे उस वजह से आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही. हमारी प्रार्थनाएं रुक जाती है और उनका उत्तर नहीं आणि मिलता. म्हणून इसीलिए तुम्ही ह्या 4 गोष्टी विषय आत्मपरीक्षण करा. आप इन 4 चीजों को लेकर के अपना आत्म परीक्षण करें मी देवाच्या आज्ञाचं पालन करत आहे कि का. क्या मैं परमेश्वर के आज्ञा का पालन कर रहा हूँ. मग नक्कीच तुम्हाला परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देईल. फिर बिल्कुल परमेश्वर आपको आपके प्रार्थना का काय मी उत्तर देंगे. परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहे का. क्या मैं परमेश्वर पर विश्वास रख रहा हूँ. आणि नक्कीच परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल. फिर परमेश्वर जरूर आपको उत्तर आणि देंगे. नक्कीच मी माझी जी गरजेची वस्तू आहे ती मी मागत आहे का. और फिर क्या मैं सच में मेरी जो जरूरत की चीजें हैं वो मांग आणि रहा नक्कीच हूँ. परमेश्वर त्याचं उत्तर देईल. तब परमेश्वर आपको उसका भी उत्तर जरूर देंगे. आणि तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा की काय मी माझ्या पत्नीला मान देत आहे का. फिर आप आपका आत्म परीक्षण करें कि क्या मैं मेरे पत्नी का आदर कर रहा हूँ. आणि जर तुम्ही पत्नीचा आदर करता अगर आप आपके पत्नी का आदर करते हैं, तर सम्मान करते परमेश्वर हैं, तुमच्या प्रार्थनेला उत्तर तो देईल. परमेश्वर आपके प्रार्थनाओं को उत्तर देंगे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही और अगर आप अशा रीतीनं इस तरह से तुम्ही जर परमेश्वराचं आज्ञा पालन करत नाही अगर आप परमेश्वर की आज्ञा का पालन नहीं तर करते, आज तुम्ही स्वतः पश्चाताप करू शकता. तो
तो आज आप खुद पश्चाताप कर सकते आणि हैं म्हणू शकता, प्रभू और कह सकते हैं कि परमेश्वर, मी जे काही तुझ्या आज्ञा तोडत आहे जो कोई मैं तेरी आज्ञाओं को तोड़ रहा आणि हूँ त्यामुळे माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही, और उस वजह से मेरे प्रार्थनाओं को उत्तर आणि नहीं है। प्रभू तू माझ्याशी हे बोललेलं आहे और फिर परमेश्वर आपने तो मुझसे बात की आणि मी है हे स्वीकारतो प्रभू, और परमेश्वर मैं इसे स्वीकारता हूँ आणि मी पापाचा पश्चाताप करतो, और मैं पापों का पश्चाताप आणि करता हूँ। परमेश्वर तुम्हाला क्षमा करेल परमेश्वर आपको क्षमा आणि करेंगे तो तुम्हाला आलिंगन देईल. और वो आपको गले लगाएंगे। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। आणि और तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळायला चालू होईल आपके प्रार्थनाओं को उत्तर आना शुरू हो जाएगा आणि तुमची जीवन आशीर्वादित और होतील. फिर आपके जीवन बिल्कुल आशीषित आणि रहेंगे। म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, इसीलिए मेरे प्यारे भाई और जगाची परिस्थिती काय आहे भिवू नका, इसीलिए दुनिया की परिस्थिति क्या है उससे हम नहीं घबराए, पण तुम्हाला मला जो आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे, लेकिन आपको और मुझे जो आशीष देने वाला परमेश्वर जर आम्ही है, त्याच्या आज्ञाचं पालन केलं अगर हम उसके आज्ञाओं का पालन तो करेंगे आमचे आजार आरोग्यामध्ये बदलणार आहे, तो वो हमारे बीमारों को चंगाई में तो बदलने आमची वाला निराशा है, आशामध्ये बदलणार वो आहे, हमारी निराशा को आशा में बदलने तो वाला है, आमचे दुःख आनंदामध्ये बदलणार आहे. वो हमारे दुखों को आनंद में बदलने आणि वाला है आमचा परमेश्वर और हमारा परमेश्वर तो चमत्कार करणार आहे वो चमत्कार करने वाला आणि है आमचे आशीर्वाद और हमारे तो आम्हाला आशीर्वाद स्वर्गामधून पाठवणार आहे. वो हमें स्वर्ग से भेजने वाला प्रेज द है। लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। काहीच कमी पडणार नाही तुमच्या आपकी जीवनामध्ये, जिंदगी में कभी किसी चीज की सगळं कमी घटी नहीं, भरून सरून उरून पुरेल तुम्हाला. बिल्कुल सारी चीजें बहुतायत से रहेंगी आपके पास, नेहमी घरामध्ये बरकत असेल, हमेशा घर में बरकत बनी रहेगी, नेहमी घरामध्ये आशीर्वादाची रेलचेल असेल, हमेशा घर में आशीष बने पण रहेंगे। तुम्हाला हे आत्मसात करता आलं लेकिन पाहिजे ये बात आप अपने आप में जान आणि पाओ तुम्ही हे कधीच विसरू नये और आप कभी नहीं की भूलो आमचा परमेश्वर हा चमत्कार करणारा परमेश्वर कि आहे. हमारा परमेश्वर चमत्कार करने वाला परमेश्वर प्रेज द है। लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। त्यांनी जर तुमचं डोकं दुखलेलं बरं केलं अगर उसने आपका सर दर्द ठीक तर किया है तुमचं पाय दुखणं बरं करेल. तो वो आपका पैर का दर्द भी ठीक करेंगे। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। आणि असा तुमचा विश्वास असला पाहिजे. आपका ऐसा विश्वास होना आणि चाहिए दररोज तुम्ही सकाळी उठा और हर रोज हम शाम को सुबह उठे आणि ह्या चार ज्या बाबी आज मी तुम्हाला शिकवलेलं और आहे ये जो 4 बातें मैंने आपको सिखाई है आणि हे दररोज तुम्ही याची उजळणी करा. और हर रोज आप अपने आप को इन चीजों को लेकर के पहा, जांचते मग रहें। येणारा प्रत्येक दिवस परमेश्वर तुमच्या प्रार्थनेला उत्तर फिर देईल. देखना आपके आने वाला हर दिन को परमेश्वर प्रार्थनाओं का जवाब देंगे। प्रेज द लॉर्ड. प्रेज द आणि लॉर्ड। तुम्ही आशीर्वादित और व्हाल. फिर आप आशीषित रहोगे। आणि म्हणून इसीलिए स्वतःचं आत्मपरीक्षण करूया आइए हम सब लोग अपने आप को जांचें, आणि आपण आहे त्या ठिकाणी उभे राहूया हम जहाँ पर है वहीं पर खड़े हो जाएं आणि प्रार्थना करूया. और हम सभी लोग प्रार्थना करें। आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, स्वर्गीय प्यारे पिता, आज जसं आम्ही शिकलेलो आहोत, प्रभु आज जैसे हमने सीखा है प्रार्थनांची उत्तरे मिळण्यास अडखळण होणाऱ्या 4 बाबी, कि प्रार्थनाओं के बीच में बाधाएं बनाने वाली 4 बातें, प्रभू जे काही तुझं वचन आज या ठिकाणी पेरलेलं आहे, परमेश्वर जिस वचन को आज मैंने इन लोगों के बीच में बोया है, माझ्या भाऊ बहिणीच्या अंतःकरणामध्ये खोलवर जाऊ दे. प्रभु मेरे भाई बहनों के हृदय में गहराइयों तक 30 जाए। पट 60 पट नाही तर 100 पट पीक येऊ दे. प्रभु 30%, 60% नहीं तो 100% ये लोग फल लेकर आए। आणि प्रभुजी हे वचन न समजून देणारे और परमेश्वर ये वचन नहीं समझने सर्व देने वाले दुष्ट वाईट शक्ती नष्ट कर. सारी दुष्ट बुरी शक्तियों को हम नष्ट आणि करते। जर प्रभु आतापर्यंत माझे भाऊ बहीण और परमेश्वर अगर अभी तक मेरे भाई बहन, जर बापा ह्या 4 बाबी प्रभु आज त्यांनी जे ऐकलेलं आहे, प्रभु आज उन्होंने जो ये सब कुछ सुना है, प्रभु त्यांना प्रभु समजण्यासाठी सहाय्य कर. परमेश्वर आप उन्हें समझने के लिए सहाय जर ते कीजिए। प्रभु ह्या जर आज्ञा तोडत असतील प्रभु अगर वो ये आज्ञाओं को तोड़ रहे तर होंगे त्यांना प्रभुजी पापाचा पश्चाताप करण्याची बुद्धी दे. तो परमेश्वर आप उन्हें पापों का पश्चाताप करने के लिए बुद्धि आणि मी दीजिए। विनंती करतो प्रभु त्यांना क्षमा कर. और परमेश्वर मैं आपसे विनंती करता हूँ कि आप उन्हें क्षमा आणि कीजिए। ज्या प्रार्थनेचं उत्तर आजपर्यंत मिळत नाही और प्रभु जिन प्रार्थनाओं का उत्तर आज तक नहीं मिलता
है आजपासून प्रभू और आज से माझ्या परमेश्वर भाऊ बहिणींच्या जीवनामध्ये प्रार्थनांचं उत्तर मिळू दे. मेरे भाई बहनों के जीवन में प्रार्थनाओं का उत्तर मिलता रहे। प्रभु मी विनंती करतो परमेश्वर मैं आपसे माझ्या विनंती सर्व करता हूँ, भाऊ बहिणींना प्रभु मेरे सारे भाई बहनों शारीरिक आरोग्य दे, प्रभु शारीरिक चंगाई मानसिक दीजिए, शांती दे, पिता मानसिक शांति दीजिए, त्यांची मनोकामना इच्छा पूर्ण कर. प्रभु उनके मन की सारी इच्छा को पूरा प्रभु जे कीजिए, निराश आहेत त्यांना आशा दे, प्रभु जो निराश है उन्हें आशा जे आजारी दीजिए, आहेत त्यांना आरोग्य दे, पिता जो बीमार है उन्हें चंगाई जे दीजिए, दुःखामध्ये आहेत त्यांना आनंदित कर. प्रभु जो दुख में है उन्हें आनंदित कीजिए। प्रभु मी विनंती करतो और परमेश्वर मैं आपसे विनंती करता हूँ, ह्या दिवसांमध्ये कोरोना व्हायरस जे आहे प्रभु इन दिनों में जो कोरोना वायरस है, माझ्या भाऊ बहिणींना कुणालाही त्याचा स्पर्श होऊ नये. परमेश्वर मेरे भाई बहनों को किसी को उसका स्पर्श ना हो। प्रभु मी विनंती करतो प्रभु मैं आपसे विनंती सर्व करता हूँ, सर्व आजार विकार प्रभु सारे बीमार माझ्या भाऊ बहिणींच्या जीवनामधून मेरे भाई बहनों की जिंदगी से येशूच्या नावामध्ये यीशु के नाम से निघ आणि चालता हो. निकल और चले जा। प्रभु मी विनंती करतो प्रभु मैं आपसे विनंती आमच्या करता भारत हूँ, देशाला आशीर्वाद दे. पिता मेरे भारत देश को आशीष दीजिए। प्रभु जी काही ही भीती आहे ती निघून जाऊ दे. प्रभु जो कुछ भी ये डर है वो निकल जाए पुन्हा एकदा आमच्या देशाला सुखाचे दिवस लाभू दे, और परमेश्वर फिर एक बार हमारे देश में सुख के दिन आए। आनंदाचे दिवस येऊ दे. प्रभु आनंद के दिन आए। मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो पिता प्रभु. मान सम्मान गौरव हम आपको देते हैं आणि ह्या प्रार्थना और परमेश्वर ये प्रार्थना येशूच्या नावात यीशु करतो के नाम से करते म्हणून हैं, तू आहे. इसलिए आप सुनो पिता। आमेन. आमीन। पुन्हा एकदा सर्व भाऊ बहिणींची रजा घेतो. फिर एक बार मैं सभी भाई बहनों से विदा लेता हूँ। काळजी करू नका, लवकरच आपले मंदिर पुन्हा एकदा चालू होतील. बिल्कुल घबराइए नहीं, बिल्कुल जल्दी हमारे मंदिर चालू हो जाएंगे आणि माझा विश्वास आहे और मेरा विश्वास है तुम्ही सर्वजण आशीर्वादित आहात. आप सभी लोग आशीर्वादित है आणि पुन्हा एकदा आपण येणाऱ्या रविवारी यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा भेटणार और आहोत. फिर एक बार आने वाले रविवार को हम YouTube के माध्यम से मिलेंगे। परमेश्वर तुम्हा सर्व भाऊ बहिणींना आशीर्वाद दे. परमेश्वर आप सभी भाई बहनों को आशीषित रखे। थँक्यू. धन्यवाद।